हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए आणि ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए बघितलं. ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए वरती एक 2x2चं एक्झाम्पल घेतला होता. आता आपण या लेक्चरमध्ये ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए वेअर ए इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 बघणार आहोत. ओके, सो ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स काढायचं आहे. मॅट्रिक्स ए काय दिलाय? 1 2 6 7 2 5 8 2 10. ओके, सुरुवातीला मी काय करतो, दिलेला मॅट्रिक्स लिहून घेतोय. लेट कॅपिटल ए इज इक्वल टू 1 2 6 7 2 5 8 2 10. ओके, ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सुद्धा इथे लिहून घेतोय. आपल्याला मायनर काढताना लागेल. ओके, सो फक्त डिटर्मिनंट साइन मध्ये लिहून घेतोय. इथे काय 1 2 6 7 2 5 8 2 10. ओके, तर आपल्याला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स अगोदर काढावं लागेल ॲडजॉईंटसाठी. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढायची गरज आहे. ओके, तर त्याप्रमाणे मी सुरुवातीला फर्स्ट C11 फाइंड आउट करतो. C11 म्हणजे काय असेल? येस, C11 म्हणजे काय असेल? येस, इट इज अ कोफॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे काय येईल? 1. ओके, इज इक्वल टू. तर इथं आपल्याला कोफॅक्टर काढण्यासाठी डिटर्मिनंट ऑफ साइनची गरज आहे. तर ते मी इथं लिहून घेतोय. काय असतो 3x3 साठी? डिटर्मिनंट ऑफ साइन येस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. सो दिस इज फॉर ऑर्डर 3x3. ओके, सो कोफॅक्टर ऑफ 1. कोफॅक्टर ऑफ 1 काय बघा? पोझिशन फर्स्ट, डिटर्मिनंट ऑफ साइन काय आहे? प्लस इनटू 1 चा मायनर. ओके, सो 1 चा मायनर म्हणजे पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. 10 इंटू 2 20. 20 मायनस 10. 20 मायनस 10 काय येईल? 10. मीन्स प्लस इंटू 10 मीन्स 10 आला. ओके, नेक्स्ट C12 कोफॅक्टर ऑफ सेकंड एलिमेंट काय इथं? 2. कोफॅक्टर ऑफ 2 साइन काय बघा? येस, इट इज मायनस साइन इंटू त्या 2 चा मायनर काढा. आता हा रो हा कॉलम डिलीट. 10 इंटू 7 70. 70 मायनस 8 इंटू 5 40. 70 मायनस 40 इट इज वॉट? 30. सो दिस इज मायनस इंटू 30 मीन्स मायनस 30. ओके, नेक्स्ट C13. C13 म्हणजे काय आला? इट इज कोफॅक्टर ऑफ 6. ओके, तो साइन काय आहे? प्लस. ओके, 6 चा मायनर कॅल्क्युलेट करतोय. काय येतो? 7 इंटू 2 14 मायनस 8 इंटू 2 16. सो 14 मायनस 16. ओके, इट इज वॉट? मायनस 2. सो हा काय झाला? मायनस इंटू प्लस 2 इट इज मायनस 2. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? येस, ह्याच पद्धतीने आपण पुढचे मायनर कोफॅक्टर काढणार आहोत. C21. ओके, सो व्हॉट इज C21? कोफॅक्टर ऑफ 7. काय साइन? मायनस. 7 चा मायनर बघा कॅल्क्युलेट करतो मी डायरेक्टली. इट इज वॉट? 7 चा मायनर हा पूर्ण कॉलम हा रो डिलीट केला. 10 इंटू 2 20. 20 मायनस 12. 20 मायनस 12 इट इज 8. ओके, सो हा झाला मायनस 8. नेक्स्ट C22 कोफॅक्टर ऑफ 2. C22 means second row second column, so this will be the position. Okay, so check sign, it is plus. yes, त्या 2 चा मायनर बघा पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट केला. 10 into 1 10. 10 minus 48. Okay, so 10 minus 48 it is minus 38.
8 म्हणजे काय झाला हा -38. C23 cofactor of 5. C23 means this position. Okay, second row, third column. What is sign? Sign is minus. Okay, so minus into काय आला बघा 5 चा मायनर, पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. 2 into 1 2, 2 minus 16. ओके, लक्ष येते. पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. काय आला हा 2 minus 16 म्हणजे -14. So -14 into minus +14. Okay, yes, are you getting my point? Okay, next C31 means cofactor of 8. Okay, what is sign? Sign हा प्लस आहे. 8 चा कोफॅक्टर हा पूर्ण रो हा कॉलम डिलीट करा. येस, काय तो 10 minus 12. 10 minus 12 minus 2. So it is what? -2. C32 cofactor of 2. Okay, check sign minus into. येस, पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. 5 minus 42. ओके, लक्ष येते का बघा. हा पूर्ण 2 इथं आहे. हा रो हा कॉलम डिलीट करा म्हणजे काय आला 5. ओके, 5 into 1 5 minus 42. 5 minus 42 it is what? -37. So minus becomes +37. ओके, त्याचप्रमाणे लास्ट एलिमेंटचा कोफॅक्टर ऑफ 10. Cofactor of 10, yes, it is what? Sign is plus. Yes, त्या 10 चा मायनर बघा काय येतो. पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. 1 into 2 2, 2 minus 14. 2 minus 14 -12. So it is what? -12. ओके, सो अशा प्रकारे सगळ्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं. येस, what is cofactor matrix? Yes, I am writing here cofactor matrix of A. Okay, so it is what? Just हे जे एंट्रीज आहेत, ज्या ज्या एलिमेंटचे तुम्ही कोफॅक्टर काढलाय त्या त्या एलिमेंट म्हणजे त्या त्या पोझिशनला त्यांचे कोफॅक्टर लिहा. सो मी ऑर्डरनुसार काढलाय बघा. हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आणि हा थर्ड रो. ओके, सो लाईक दॅट पोझिशन वाईज त्यांचे एंट्रीज लिहितोय. फर्स्ट इट इज 10 -30 -2 -8 -38 14 -2 37 -12. Okay, so this is what cofactor of matrix A. Yes, so आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे? ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. येस, सो बाय डेफिनेशन ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए हा काय असतो? येस, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज, yes, it is a transpose of what? Cofactor matrix of A चा काय असतो? ट्रान्सपोज. ओके, म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे कोफॅक्टर ह्याचं काय घ्यायचं? फक्त तुम्हाला ट्रान्सपोज. ओके, सो देअरफॉर ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, ह्याचा ट्रान्सपोज घ्या. हा जो रो आहे तो काय करा? फक्त कॉलम मध्ये लिहा. इट इज वॉट? 10 -30 -2. नेक्स्ट -8 -38 14. नेक्स्ट थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये लिहा. -2 37 -12. सो काय केलं इथं आपण? जो कोफॅक्टर मॅट्रिक्स होता तो काय केलंय? त्याचा ट्रान्सपोज घेतलाय. म्हणजे आपल्याला काय ऑप्टेन झालं? येस, इन दिस वे बाय टेकिंग transpose of cofactor matrix of A, we can obtain adjoint of matrix A. Okay.
Yes. So yes, now we'll see inverse of a matrix by adjoint method. So there are so many methods to find inverse of a matrix, but for our syllabus in the chapter we have to take inverse of a matrix by adjoint method. Okay. सो अगोदर मी तुम्हाला इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काय आहे हे थोडक्यात सांगू इच्छितो. फॉर एक्झाम्पल सपोज 2 इज अ नंबर. येस. सो 2 ला असा कोणता नंबर आहे ज्याच्यानं मल्टिप्लाय केल्यावर 1 येतो? येस. कॅन यू गेस? येस, इट इज सिम्पली यू कॅन टेल मी इट इज वॉट 1/2. ओके. त्याचप्रमाणे समजा फॉर एक्झाम्पल नेक्स्ट आय एम टेकिंग हिअर -1/5. -1/5 ला असा कोणता नंबर आहे ज्याच्यानं मल्टिप्लाय केल्यावर 1 येतो? इट इज वॉट -5. ओके. लक्ष येते सगळ्यांच्या? त्याचप्रमाणे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? असा मॅट्रिक्स की त्या मॅट्रिक्सला दुसऱ्या मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचा जो आउटपुट आहे तो आउटपुट काय येतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. सो त्याच्यासाठी एक कंडिशन आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट होण्यासाठी, ते अगोदर मी तुम्हाला सांगेन. सो व्हॉट इज दॅट? येस, अ स्क्वेअर मॅट्रिक्स A has an inverse if and only if the determinant of A is not equal to 0. म्हणजे काय? स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी त्याचा डिटर्मिनंट काय पाहिजे? येस, डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0. येस, म्हणजेच अ मॅट्रिक्स A having an inverse is called non-singular. और त्यालाच काय म्हणतो आपण? बघा, लक्षात ठेवा, इन्व्हर्टिबल और रेग्युलर. ओके. सो हे शब्द लक्षात ठेवा. ज्या मॅट्रिक्सला इन्व्हर्स एक्झिस्ट होतो त्याला तुम्ही काय म्हणू शकता? नॉन सिंग्युलर और इन्व्हर्टिबल. ओके. किंवा इन्व्हर्स एक्झिस्ट असंही सुद्धा म्हणलं तरी चालेल. लक्षात येते? इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी कंडिशन काय? डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. येस. ओके. सो थोडक्यात मी तुम्हाला इथे समजून सांगेन. सो लेट A be the given matrix with कंडिशन काय पाहिजे आपल्याला? डिटर्मिनंट ऑफ A is not equal to 0. Yes, with determinant of A is not equal to 0. Yes, then there exists a matrix कॅपिटल बी. ते कसं फाइंड आउट करायचे त्याची प्रोसिजर आपण बघणार आहोत, पण इथे मी डेफिनेशन समजण्यासाठी सांगतोय. देन देअर एक्झिस्ट अ मॅट्रिक्स बी सच दॅट ए इंटू बी, म्हणजे ए ला बी न मल्टिप्लाय केला किंवा बी ला ए न मल्टिप्लाय केला, बी इंटू ए, आउटपुट तुमचं काय येतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके. इन दिस केस this matrix B is said to be. मॅट्रिक्स B ला काय म्हणतो आपण? It is inverse of A. It is denoted by what? A raised to -1. In this case, that matrix B is denoted by what? A raised to -1. That is inverse of A. Yes. लक्षात येते सगळ्यांच्या? ओके. येस.
तर आता आपण काय करणार आहोत, सगळ्यांना लक्षात येते इन्व्हर्स म्हणजे काय. असा मॅट्रिक्स ए जर का मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला, त्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल, तर एक मॅट्रिक्स असा एक्झिस्ट होतो बी, तो जर का तुम्ही ए ला मल्टिप्लाय केलात, ओके, किंवा बी ए ला मल्टिप्लाय केलात, तर आउटपुट काय येतो तुमचा, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि त्या केसमध्ये बी ला म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे जो ऑब्टेन केलाय तुम्ही, त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. येस, आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, सो नाउ विल सी स्टेप्स टू फाइंड, yes, steps to find A inverse by adjoint method. Okay, now we'll see steps to find A inverse by adjoint method. सुरुवातीला कंडिशन काय आहे, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढण्यासाठी. येस, व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन, आय हॅव टोल्ड, सुरुवातीला सांगितलेलं आहे मी काय, त्यांचा डिटर्मिनंट काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0. सो डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 हे पाहण्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढावं लागेल. सो स्टेप फर्स्ट काय असेल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए, और त्यालाच काय म्हणतो आपण, असे डिनोट करतो डिटर्मिनंट ऑफ ए ला. ओके, व्हॉट इज स्टेप 2? येस, डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर को फॅक्टर ऑफ इच एलिमेंट. ओके, सो आपण काय करतो, आपण फाइंड द को फॅक्टर ऑफ इच एलिमेंट ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. ओके, त्यानंतर काय, येस, फाइंड cofactor matrix of A, cofactor matrix of A. Yes, त्यानंतर स्टेप 4 काय असेल, स्टेप 4, येस, ऍडजॉइंट ऑफ ए. कसं फाइंड आउट करतो आपण ऍडजॉइंट ऑफ ए, येस, फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए लिहा इथं, फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए, येस, बाय टेकिंग ट्रान्सपोज ऑफ cofactor matrix of A. Yes, step 4. And what is step 5? Step 5 is formula to find adjoint of A. Yes, so हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा, A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. So this is what formula to find इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. लक्षात येते सगळ्यांच्या? येस, ए इन्व्हर्स साठी फॉर्म्युला काय, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, सो आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल ऑन दिस. एक्झाम्पल फर्स्ट, फाइंड द इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. ओके, सो इथं 2x2 चा एक्झाम्पल दिलेला आहे. येस, इट इज व्हॉट, -1 3 2 -4. ओके, सो हा मॅट्रिक्स आपण ए ने डिनोट करूया. लेट कॅपिटल ए इज इक्वल टू -1 3 2 -4. सुरुवातीला कोणत्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी त्याचा डिटर्मिनंट काय करू आपण, नॉन झिरो आहे का चेक करूया. आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला कुठं लागणार आहे, फॉर्म्युल्यामध्ये लागणार आहे. ओके, so determinant of A is -1 3 2 -4 is equal to, क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर हा काय आला 4, हा काय आला 6, 4 -6 -2, so it is not equal to 0.
सो व्हॉट इज आवर कन्क्लुजन काय असेल, देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ओके, लक्षात येते. हा झाला पार्ट फर्स्ट. त्यानंतर आपण काय करणार आहोत, प्रत्येक एलिमेंटचा काय काढणार आहोत, को फॅक्टर. सो मी इथं आता प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर काढणार आहे C11. सो डायरेक्टली लिहितोय C11 मीन्स व्हॉट, को फॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. सो बघा, हा रो हा कॉलम डिलीट केला. इथं मला आणखी काय लागेल, डिटर्मिनंट ऑफ साइन लागेल. C11 काय येईल बघा, हा पूर्ण रो हा कॉलम, म्हणजेच हा रो हा कॉलम डिलीट केल्यावर -4 आणि साइन काय प्लस. सो प्लस इंटू -4 काय आला, -4. नेक्स्ट C12 काय 3, हा पूर्ण रो हा कॉलम डिलीट केला, काय राहतोय 2. साइन काय बघा इथं मायनस साइन, सो इथं मायनस न मल्टिप्लाय केला, दिस इज व्हॉट मायनस. नेक्स्ट C21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे हा पूर्ण रो हा कॉलम हा रो डिलीट केला, काय राहतोय 3. साइन काय येतं बघा, साइन इज मायनस. ओके, म्हणजे हा काय आला -3. नेक्स्ट C22. सो C22 means delete this whole row and column will remain with -1. Okay, what is sign, sign is plus, so this becomes what, -1. Okay, so ह्याच्यावरून आपण काय काढू शकतो, कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A is equal to, लिहू डायरेक्टली पोझिशन वाइज. So this is what, first row first column -4, त्यानंतर काय आला -2, त्यानंतर -3 -1. ओके, therefore adjoint of A is equal to काय असतो, ह्याचा फक्त काय घ्यायचा, ट्रान्सपोज. म्हणजे हा पूर्ण रो कॉलम मध्ये लिहा -4 -2, हा पूर्ण रो कॉलम मध्ये लिहा म्हणजे -3 -1. सो हा काय आला, adjoint of A. ओके, so therefore inverse of A by adjoint method is given by काय फॉर्म्युला, inverse of A by adjoint method, A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. ओके, इज इक्वल टू काय काढली होती आपण डिटरमिनंटची व्हॅल्यू, इट इज -2. ओके, सो इथं लिहू मी इथं व्हॅल्यू 1 अपॉन -2. adjoint of A, what is the adjoint of A, लिहू इथं -4 -3 -2 -1. ओके, सो आता आपल्याला हे काय करायचं आहे, सॉरी इथं फक्त काय लिहिलंय मी, हा मॅट्रिक्स ऍडजॉइंट ऑफ ए जो काढलेला आहे तो लिहिलाय. आता काय करा, हा 1 अपॉन -2 एक तर आतमध्ये मल्टिप्लाय करू शकताय किंवा आतला मायनस साइन बाहेर सिम्प्लिफाय करू शकताय. ओके, सो यू कॅन डू इन बोथ वे, आयदर मल्टिप्लाय 1 अपॉन -2 इनसाइड or take minus sign outside. Okay, so it is better if I take minus sign outside. बघा, स्केलार मल्टिप्लिकेशनची तुम्ही डेफिनेशन बघितलं असाल, जर का एखादा साइन कॉमन आउटसाइड काढायचा असेल तर तो प्रत्येक एलिमेंट मधनं तुम्हाला आउटसाइड कॉमन घ्यावं लागेल. ओके, सो मायनस साइन कॉमन काढला, दिस इज -1 अपॉन -2 मीन्स इट इज व्हॉट, मायनस मायनस गेट प्लस, आतमध्ये काय राहील 4 3 2 1. ओके, सो व्हॉट इज A इनवर्स, सॉरी सो हा मायनस साइन फक्त काय काढला, कॉमन काढला, सो मायनस मायनस काय झाला, हा +1/2. ओके, आणि इथं काय आलं 4 3 2 1.
So this is of inverse of A by using adjoint method. Okay. The second example, matrix काय दिलेलं तुम्हाला 1 2 3 yes 2 4 5 3 5 6. ओके. सो हा मॅट्रिक्स आपण ए ने डिनोट करूया. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 2 4 5 3 5 6. ओके. सो ह्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करूया आपण. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 2 4 5 3 5 6 इज इक्वल टू. ओके. सो काय आला डिटर्मिनंट बघा. 1 इंटू मायनर ऑफ 1 1 इंटू मायनर ऑफ 1 काय येईल 24 मायनस 25 मायनस 1 मायनस 2 इंटू मायनर ऑफ 2 काय आला 12 minus 15, so it is minus 3 plus 3 into minor of 3 10 minus 12 minus 2 म्हणजे काय आलं बघा इथं. हा झाला -1, हा झाला +6, हा झाला -6. म्हणजे काय आला -1 which is not equal to 0. So therefore तुम्ही इथे लिहू शकता ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ओके. तर आता आपण प्रत्येक एलिमेंटचे मायनर कोफॅक्टर काढूया. ओके. सो त्या अगोदर मी इथं कुठेतरी डिटर्मिनंट ऑफ साइन लिहितो. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस नेक्स्ट प्लस मायनस प्लस. ओके. दिस इज डिटर्मिनंट ऑफ साइन फॉर 3/3. So now I am calculating directly cofactor of first element. Cofactor of first element म्हणजे हा पूर्ण रो हा कॉलम डिलीट केला. 24 मायनस 25 काय आला -1 इंटू प्लस काय आला -1. कोफॅक्टर ऑफ सेकंड एलिमेंट 2. हा पूर्ण रो हा कॉलम डिलीट करा. 12 मायनस 15 मायनस 3 इंटू मायनस साइन. सो दिस इज वॉट +3. Next C1 3 cofactor of 3. So delete पूर्ण row and column. So this is what 10 minus 12. 10 minus 12 minus 2. Sign बघा काय प्लस. सो हा काय आला -2. ओके. लक्षात येते प्लस इंटू मायनस मीन्स मायनस. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम. येस पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. येस it is what 12 minus 15. 12 minus 15 minus 3. So minus 3 and this minus sign. So this is what +3. Next पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. 6 minus 9. 6 minus 9 काय येतो -3. -3 with plus sign. So +3 आणि -3 मल्टिप्लिकेशन केल्यावर काय आलं -3. येस. C2 3 काय आला 5 म्हणजे हा रो पूर्ण डिलीट करा हा कॉलम. येस इट इज व्हॉट 5 मायनस 6. सो 5 मायनस 6 इज व्हॉट -1. ओके. सो -1 इंटू दिस मायनस साइन. दिस इज व्हॉट +1. ओके. नेक्स्ट C3 1. येस C3 1 म्हणजे पूर्ण हा एलिमेंट झाला. हा रो हा कॉलम डिलीट करा. इट इज व्हॉट 10 minus 12. 10 minus 12 minus 2. ओके. सो विथ प्लस न मल्टिप्लाय केल्यावर तो -2 ॲज इट इज राहील. ओके. नेक्स्ट C3 2. सो C3 2 मीन्स व्हॉट दिस एलिमेंट. पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. काय आला बघा 5 minus 6. सो 5 minus 6 इट इज -1. विथ दिस मायनस साइन दिस बिकम्स +1. येस. नेक्स्ट C3 पूर्ण हा रो हा कॉलम डिलीट करा. 4 minus 4 0. 0 with plus sign means it is simply 0. ओके. सो अशा प्रकारे आपण काय कॅल्क्युलेट केलं कोफॅक्टर ऑफ येस एव्हरी एलिमेंट. त्यावरून काय काढूया आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए.
जस्ट आय एम रायटिंग व्हॉट दीज एलिमेंट्स इन टू मॅट्रिक्स. हे जे काढलेले एलिमेंट आहेत ते मॅट्रिक्स मध्ये लिहूया. -1 3 -2 3 -3 1 -2 1 0. ओके. सो आता ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करूया. ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय असतो? कोफॅक्टरचा ट्रान्सपोज. ओके. सो दिस इज व्हॉट, राईट दिस रो इन टू कॉलम. म्हणजे काय आला? -1 3 -2. हा सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये लिहा 3 -3 1. हा थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये लिहा -2 1 0. ओके. सो व्हॉट इज ए इनवर्स? काय असतो फॉर्म्युला? ए इनवर्स इज 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. येस. सो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए काय आला? -1. ऍडजॉइंट ऑफ ए काय कॅल्क्युलेट केलंय आपण? इथे कॅल्क्युलेट केलंय -1 3 -2 3. बघा हेच इथे लिहितोय आपण -3 1 -2 1 0. आता हा जो -1 अपॉन -1 मीन्स इट इज सिम्पली -1. सो हा -1 आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला ए इनवर्स ची फायनल व्हॅल्यू भेटेल. ओके. सो -1 मल्टिप्लाय इन साइड. सो दिस बिकम्स येस 1 -3 2. बघा मी प्रत्येकाला मायनस न मल्टिप्लाय करतोय. इथं 1 झाला, इथं -3, इथं 2. नेक्स्ट -3 3 -1 2 -1 0. So this is what required A inverse for given matrix A. म्हणजे हा काय झाला? इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. ओके. जो दिलेला मॅट्रिक्स ए आहे त्याचा इनवर्स. येस. सो राहिलेला पार्ट जो आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.